नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, नवीन महिना सुरू झालेला आहे. ऑक्टोबर 2025 पहिलाच दिवस आहे. 1 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी चीन या देशाने कोणता नवीन विजाची घोषणा केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, के विजा नावाचा जो काही विजा आहे तो या ठिकाणी चायनाने इंट्रोड्यूस केलेला आहे. कशासाठी? आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी चीन या देशाने के विजा नावाची विजाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. ऑलरेडी आपण या ठिकाणी जे काही महत्त्वाचे नियुक्त्या आहेत, इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट्स आहेत, याच्यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती 7:30 वाजता संध्याकाळी. तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. येणाऱ्या एक्झाम्समध्ये त्या व्हिडिओमधील तुम्हाला 100% प्रश्न बघायला मिळणार आहेत. व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? खालीलपैकी कोण पहिला दोन्ही हात नसलेला जागतिक पॅरा तिरंदाजी विजेता खेळाडू बनलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शीतल देवी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर शीतल देवी या ठिकाणी पहिल्या या ठिकाणी हात नसलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी विजेता या ठिकाणी खेळाडू ठरलेले आहेत. प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो, शीतल देवी कोण आहेत? तर जागतिक पॅरा तिरंदाजी खेळाडू आहेत. अशा प्रकारे प्रश्न सुद्धा या ठिकाणी फिरून विचारला जाऊ शकतो. यांच्याबद्दल 2-3 पॉईंट लिहून घ्या. फक्त 18 वर्षीय या आहेत. 18 वर्षीय भारतीय शीतल देवी या खेळाडूने कंपाऊंड वैयक्तिक विभागामध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला हात नसलेली धनुर्धारी बनून इतिहास त्यांनी रचलेला आहे. तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, आशियाई अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई पॅरा गेम्ससह सर्व प्रमुख स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकलेली आहेत. आणि विशेष म्हणजे 2023 मध्ये अर्जुन पुरस्काराने देखील यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे. 2 हात नसलेल्या यांनी या ठिकाणी सुवर्णपदक जिंकले आहे. माझी एवढीच इच्छा आहे, मी कधीच तुम्हाला फोर्स करत नाही किंवा आतापर्यंत परत दररोजच्या व्हिडिओमध्ये म्हणत देखील नाही. आपल्याकडे 2 हात आहेत तर किमान आजच्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. माझी अजून एक इच्छा आहे सर्वांकडून, आपले जे काही दररोजचे व्हिडिओ असतात त्या व्हिडिओजला 15 ते 20 हजार ॲव्हरेज डेली व्ह्यूज येतात. म्हणजे 15 ते 20 हजार विद्यार्थी दररोजचे जे काही आपले व्हिडिओ आहेत ते पाहत असतात. त्यातून फक्त 1 ते 2 हजारच विद्यार्थी व्हिडिओला लाईक करतात, बरोबर की नाही? माझी एकच इच्छा असते, माझं कधीच म्हणणं नाही किंवा मी कधीच तुम्हाला असं फोर्स देखील करत नाही की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा असं कधीच म्हणत नाही. परंतु माझी एक इच्छा आहे सर्वांकडून, हे जे काही 15 ते 20 हजार विद्यार्थी आहेत 100% लाईक नका करू, परंतु ॲटलिस्ट 3000 विद्यार्थी लाईक करा, 4000 विद्यार्थी लाईक करा, 5000 विद्यार्थी तरी लाईक करा. 3000, 4000, 5000, 6000 असे लाईक जेव्हा येत जातील तेव्हा मला सुद्धा या ठिकाणी थोडंसं कॉन्फिडन्स येतो, बूस्ट होतं आणि यूट्यूबला देखील समजतं की एवढे विद्यार्थी लाईक करतात याचा अर्थ कंटेंटमध्ये काहीतरी क्वालिटी आहे, बरोबर की नाही? या सर्व गोष्टी एकमेकाला लिंक असतात. 2 नंबरचा प्रश्न लिहून घ्या. 2025च्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी 128वा क्रमांक आहे. कशाच्या बाबतीमध्ये? आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकाच्या बाबतीमध्ये. याच रँकिंगमध्ये 1 नंबरला कोण आहेत? तर सिंगापूर देश, 2 नंबरला स्वित्झर्लंड देश, 3 नंबरला आयर्लंड देश, 4 नंबरला तैवान देश आणि 5 नंबरला लक्झमबर्ग देश नावाचा देश आहे 5 नंबरला. ठीक आहे, प्रश्न आहे निर्देशांक बद्दल. तर बाकीचे जे काही निर्देशांक या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत, बाकीचे जे काही इंडेक्स या ठिकाणी पब्लिश झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती एकदा नजर टाकूया. लिहून घ्या. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये 3रा क्रमांक, फिफाच्या क्रमवारीमध्ये 133वा क्रमांक, हेनली पासपोर्ट निर्देशांकमध्ये 77वा क्रमांक, जागतिक स्पर्धात्मकता रँकिंगमध्ये 41वा क्रमांक, जागतिक शांतता निर्देशांकमध्ये 115वा, मानव विकास निर्देशांकमध्ये 130वा, वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये 63वा, जागतिक नवोन्मेष निर्देशांकमध्ये 38वा,
ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्टमध्ये 38वा आणि आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये 128वा. पुढचा प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्यामध्ये स्थित कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व्हला युनेस्कोच्या वर्ल्ड बायोस्फिअर रिझर्व्ह नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थित असलेल्या कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व्हला युनेस्कोच्या वर्ल्ड बायोस्फिअर रिझर्व्ह नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. भारतामध्ये आता एकूण 13 युनेस्को मान्यताप्राप्त बायोस्फिअर रिझर्व्ह आहेत, ज्यामध्ये 2025 मध्ये हिमाचल प्रदेशातील शीत वाळवंटाचा समावेश झालेला आहे. म्हणजेच कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व्हचा या ठिकाणी समावेश झालेला आहे. बायोस्फिअर रिझर्व्ह हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त क्षेत्र आहे, जे या स्थळांच्या शाश्वत विकासाला प्रोत्साहन देते आणि त्याची चाचणी घेत असतं. तर पर्याय क्रमांक बी, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हिमाचल प्रदेश ज्या राज्याची स्थापना 25 जानेवारी 1971 ला झाली. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल, राजधानी आहे शिमला. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान ग्रेट हिमालयीन, पिन व्हॅली आणि सिंबलबारा, आणि 3 महत्त्वाचे धरण पांडोह, चमेरा आणि नाथपा जाकरी. पुढचा प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणाला 2025चा कृषी मीडिया पुरस्कार देण्यात आलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आमशी प्रसन्न कुमार असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? आमशी प्रसन्न कुमार असं त्यांचं नाव आहे. 2025च्या कृषी मीडिया पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर बाकीचे जे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल वेगवेगळ्या व्यक्तींना या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेले आहेत, त्यांच्यावरती देखील चर्चा करूया. 2025चा पेन पिंटर पुरस्कार लीला अबोलेला यांना. 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरी यांना. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पंडित भीमराव पांचाळे यांना. अन्न आणि शांततेसाठीचा पहिला जागतिक MS स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर आर्यन आरे यांना. 2025चा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार एज्युकेट गर्ल्स या NGOला. प्रोफेसर VK गोकाक पुरस्कार आनंदी V पाटील यांना. 2025चा कॅमल इंटरनॅशनल पुरस्कार युनुस अहमद यांना. 2025चा ASME हॉली पुरस्कार बाबा कल्याणी यांना. आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार डॉक्टर हिमांशु कुलकर्णी यांना. आणि 2025चा कृषी मीडिया पुरस्कार आमशी प्रसन्न कुमार यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिल्या बंद इंधन चक्र अणुऊर्जा प्रणालीच्या बांधकामाची घोषणा केलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. ही प्रणाली वापरलेल्या इंधनाचा पुनर्वापर करेल, रेडिओधर्मी कचरा कमी करेल आणि युरेनियमच्या गरजेला या ठिकाणी कमी करेल. या प्रणालीचे बांधकाम टोस्मक्स प्रदेशामध्ये केले जाईल आणि त्यात वापरलेल्या इंधनाच्या 95% पर्यंत पुनर्वापर करण्याची क्षमता असेल. रशिया या तंत्रज्ञानामध्ये आघाडीवरती आहे आणि या प्रकल्पाचे ध्येय युरेनियमच्या पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी करणे हे याच्या मागील या ठिकाणी काय आहे? एम आहे, ध्येय आहे, पर्पज आहे. तर पर्याय क्रमांक डी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. रशिया अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन, राजधानी आहे मॉस्को, चलन वापरलं जातं रशियन रुबल. पुढचा प्रश्न क्रमांक 6. दरवर्षी वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1 ऑक्टोबरला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करतो. 2 पॉइंट लिहून घ्या. हा दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश वृद्ध व्यक्तींना भेडसावणारी आव्हाने आणि संधींबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या समाजातील योगदानाचा सन्मान करणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या काळजी आणि समर्थन प्रणालींना बळकट करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. सोबत आजच्या दिवशी जागतिक शाकाहारी दिवस म्हणून देखील आपण साजरा करतो. या ठिकाणी ऑक्टोबर महिना सुरू आहे, पहिलाच दिवस आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस, त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस.
11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस, 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस, 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस, 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस, 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस, 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस, 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. टाटा मोटर्सच्या एमडी आणि सीईओ पदावरती नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक बी, शैलेश चंद्रा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? शैलेश चंद्रा असं त्यांचं नाव आहे. टाटा मोटर्सच्या एमडी आणि सीईओ पदावरती त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. बीएसआय म्हणजे काय? बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया, भारतीय वनस्पती सर्वेक्षणाचे 13वे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कनद दास असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कनद दास असं त्यांचं नाव आहे. भारतीय वनस्पती सर्वेक्षण बीएसआय बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाचे 13वे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सलग 2 प्रश्न आहेत नियुक्ती संदर्भात, तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया. 99 क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, एनएससीचे नवीन अध्यक्ष इंजेती श्रीनिवास, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे नवीन संचालक प्रदीप कुमार प्रजापती, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीर रंजन, इंडो तिबेटी सीमा पोलीस दलाचे या ठिकाणी महासंचालक प्रवीण कुमार, कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशनचे अकाउंटचे या ठिकाणी बनलेले आहेत वंदना गुप्ता, भारताचे अटॉर्नी जनरल परत एकदा बनलेत आर व्यंकटरमणी, टाटा मोटर्सचे एमडी आणि सीईओ शैलेश चंद्र आणि भारतीय वनस्पती सर्वेक्षणाचे 13वे संचालक कनद दास. पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या राज्य सरकारने दीनदयाल लाडो लक्ष्मी योजना सुरू केलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हरियाणा राज्य सरकारने दीनदयाल लाडो लक्ष्मी योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण वाढवण्यासाठी दरमहा 2100 रुपये दिले जाणार आहेत. हरियाणा ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 ला झाली. मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी, राज्यपाल आहेत असीम कुमार घोष, राजधानी आहे चंदीगड. 2 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान काळेसर आणि सुलानपूर आणि 3 महत्वाचे धरण कौशल्या, अनागपूर आणि ओट्टू बॅरेज. पुढचा प्रश्न क्रमांक 7. फ्युचर फूड फोरम 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, यूएई या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी 7वा फ्युचर फूड फोरम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, ज्याच्या मागचा उद्देश जागतिक स्तरावर अन्न सुरक्षेचा प्रचार करणे या उद्देशाने या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि आयोजित करण्यात आला होता यूएई अर्थव्यवस्था आणि पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2024च्या अंतर्गत जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्याम सुंदर राय यांना या ठिकाणी राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2024च्या अंतर्गत जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. पॉइंट लिहून घ्या. द्वीपकल्पीय भारतातील अभूतपूर्व भूकंपीय संशोधनासह सॉलिड अर्थ आणि एक्सप्लोरेशन जिओफिजिक्स मधील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना या ठिकाणी राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2024 अंतर्गत जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. शेवटचा प्रश्न, 2026च्या फिफा विश्वचषकासाठी क्लच, मेपल आणि झायू यांना शुभंकर म्हणून नाव देण्यात आलेलं आहे. तर हे जे काही झायू आहे ते कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करतं? तर पर्याय क्रमांक ए, मेक्सिको या देशाचं ते प्रतिनिधित्व करतं. बरोबर. तर झायू करतं या ठिकाणी मेक्सिको देशाचं प्रतिनिधित्व. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चरवरून क्षेपणास्त्र सोडणारा भारत कितवा देश बनलेला आहे? 5वा, 4था, 3रा की 8वा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.